19 जानेवारी 2025 रोजी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहुरी आणि लोणी भागात एटीएम बॅटऱ्या चोरी करून त्या नांदुरगाव गोदावरी नदी पुलाजवळील खुशी एंटरप्राइजेस भंगार दुकानामध्ये विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भंगार दुकान चालक राकेश गयाप्रसाद यादव वय वर्ष 42 राहणार नांदुरगाव आणि चोरी केलेल्या बॅटऱ्या विक्री करणारा इसम प्रवीण मोतीराम आंबोरे वय वर्ष 35 राहणार सस्ती तालुका पातूर जिल्हा अकोला यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांनी राहुरी लोणी आणि इतर भागांतील एटीएम बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी चोरीस गेलेल्या 22 बॅटऱ्या ज्यांची किंमत 1,05,600 रुपये आहे त्या जप्त केल्या। पुढील कारवाईसाठी आरोपींना राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।